भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन पवनी येथील हद्दपारीची घटना उघडकीस। पवनी येथील पोलीस कर्मचाऱ्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात जाण्याची वेळ आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला होता, मात्र संशय आल्याने लाच स्वीकारली नसली तरी गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई सुरू आहे। अजित प्रल्हाद वाहने वय 37 वर्ष असे या पोलिसाचे नाव असून तो पवनीच्या पोलीस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत आहे। परंतु तक्रारदाराच्या भावाविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम 56 नुसार पवनी पोलीस ठाण्याकडून हद्दपारीची कार्यवाही करण्यात आली होती। त्याच्या हद्दपारीची मुदत दिनांक 13 जूनला संपणार होती। या दरम्यान अजित वाहने याने हद्दपारीतील संबंधित आरोपीच्या भावाला पोलीस ठाण्यात बोलवले। तुझ्या भावावर पुन्हा तडीपारीची कार्यवाही किंवा अन्य कसलीही प्रतिबंधक कार्यवाही करायची नसेल तर त्या बदल्यात 10,000 रुपये द्यावे लागतील असे सांगितले। या प्रकरणाचे संबंधित तक्रारदाराने 12 जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून 13-14 जून 2025 ला पडताळणी करण्यात आली असता त्याने स्वतः रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली। रात्री उशिरा अटक करून आरोपीच्या घराचीही झडती घेण्यात आली व त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला। ही कार्यवाही नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉक्टर दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नितेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक डॉक्टर अरुण लोहार, पोलीस निरीक्षक नितेश देशमुख व पथकाने कार्यवाही केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज क्राईम रिपोर्टर नितीन वरगंटीवार, भंडारा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।